नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 2 जानेवारी 2025 आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातले कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती येत आहे सावनेर, जिल्हा नागपूर. कमीत कमी दर होते 7,050 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव 7,125 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,085 रुपये. त्यानंतर अमरावती कमीत कमी दर 7,150 रुपये, जास्तीत जास्त दर 7,450 रुपये आणि सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,300 रुपये. त्यानंतर राळेगाव जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर 7,471 रुपये आणि सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,070 रुपये. त्यानंतर बाजार समिती मारेगाव कापूस आहे H4 मध्यम स्टेपल. आवक होती जवळपास 9,500 क्विंटलची. कमीत कमी दर 7,172 रुपये, जास्तीत जास्त दर 7,400 रुपये आणि सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,321 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल. आवक 1,885 क्विंटल. कमीत कमी दर 6,950, जास्तीत जास्त दर 7,150 आणि सर्वसाधारण दर 7,125 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे कापूस LRA मध्यम स्टेपल. 3,300 क्विंटल आवक. कमीत कमी दर होते 6,900, जास्तीत जास्त दर 7,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू, जिल्हा आहे अकोला. या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सुपर क्वालिटी कापसाचे 7,500 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल. आवक होती 1,602 क्विंटल. कमीत कमी दर 7,100, सर्वसाधारण दर 7,220 आणि जास्तीत जास्त दर 7,520 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट कापूस आहे मध्यम स्टेपल. आवक 11,000 क्विंटल. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,400 आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती नरखेड, जिल्हा नागपूर. कमीत कमी दर 7,400, सर्वसाधारण दर 7,420 आणि जास्तीत जास्त दर 7,450 रुपये. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातले कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.